आज ना आमच्या कॉलनीमध्ये मारुती महाराजांची पालखी येणार होती आणि त्याच निमित्ताने पालखीच्या स्वागताकरता सर्व कॉलनीमधल्या लेडीज घरासमोर रांगोळ्या टाकत होत्या. मग काय आम्ही दोघी पण निघालो ना मायले की मस्तपैकी झाडू घेऊन अंगण स्वच्छ करून रांगोळी टाकायला. मी कुठलं काम करत आहे आणि त्याच्या मधात विनिक्षा करणार नाही असं पॉसिबलच नाही आहे. मग काय तिला पण थोडी हेल्प करू दिली. नवीन नवीन तेवढ्याच गोष्टी तिला पण एक्सप्लोर करायला मिळतात आणि तेवढीच बुद्धीला चालना मिळते. जेव्हा पालखी कॉर्नरवर उभी होती ना तेव्हा लिटरली मी अशी फास्ट रांगोळी टाकली ना, एवढा दम भरून आला होता कारण की लिटरली धावपळ करणं चालू होती. पण या छोटी चिमुकलीने मला मस्त मदत केली. मग लगेच मारुती महाराजांची पालखी आली आणि आम्ही छानसं दर्शन घेतलं. खरं सांगायचं झालं तर आपण जेवढ्या आपल्या रूढी परंपरा जपू तेवढाच आपल्या पुढच्या जनरेशनला, म्हणजे आता माझी मुलगी आहे तर तिला या सगळ्या गोष्टींची सवय तेव्हा पडेल जेव्हा ती या सगळ्या गोष्टी माझ्या थ्रू बघेल. म्हणून हा जो वारसा आहे आपल्याला पुढे जर न्यायचा असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा मान सन्मान राखलाच पाहिजे. आणि नंतर मग काय घरात आले. घरात येऊन पटकन घरची थोडीशी कामं वगैरे होती ती आवरली आणि घरून ना मला थोडं सामान बोलवायचं होतं. त्याच्यासोबत मग माझ्या भावाने मस्तपैकी हे पेरू पाठवले आणि ही पेरू आमच्या घरच्या फळबागेतील म्हणजे पेरू बागेतील आहेत. खूपच चविष्ट लागतात. माझ्या मिस्टरांना तर फार आवडतात. त्याच्यामुळे जेव्हा पण वेळ भेटते तसे काही मौका असला की माझ्या घरून मला पेरूचं पार्सल तर येतच येतं. त्यानंतर आम्ही आलो बाहेर मार्केटमध्ये. थोडं गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं. आमच्या घरी आज गेस्ट येणार होते त्यांच्यासाठी. आणि इकडे गर्दी बघू शकता तुम्ही कारण की आज मंगळवार होता तर बाजारपेठेचा दिवस आहे, मोर्शीचा मंगळवार. आणि त्यानंतर माझी जी इलेक्ट्रिक स्कूटर होती ती सर्व्हिसिंगला टाकली होती तर ती घेऊन मी घरी आली आणि मिस्टरांनी पल्सर आणली. म्हणजे आम्ही दोघी सेपरेट घरी आलो. त्यानंतर पटकन मी गेस्ट आले म्हणून ताटं वगैरे वाढून घेतले. आम्ही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्यांना. तर आमचे गेस्ट होते ठाकूर काका आणि काकू. काका नुकतेच सेवानिवृत्त झाले तर त्याच निमित्ताने त्यांच्या पुढच्या भविष्याच्या चांगल्या वाटचालीकरता आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी आमंत्रित केलं होतं. खरं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगते, सक्सेसफुल झाल्यानंतर जे लोक आपल्यासोबत असतात ती वेगळी, पण ज्यांनी आपला स्ट्रगल बघितला आहे, ज्यांनी आपली सुरुवात बघितली आहे ते लोक आपल्या सक्सेसफुल झाल्यानंतरही आपल्यासोबत तशीच उभी आहे खंबीरपणे, अशी लोक खूप महत्त्वाची असतात आपल्या जीवनामध्ये. त्यांना टिकवून ठेवणं खूप चांगली गोष्ट आहे. तर अशीच ही लोक आहे आमच्या जीवनामध्ये. सुरुवातीपासून यांनी माझ्या मिस्टरांचा सगळा प्रवास बघितलेला आहे आणि आजही ती तशीच त्यांच्यासोबत उभी आहे. मग काय काका काकूंसोबत बसून मस्त जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि असा होता आमचा हा दिवस. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय गजानन माऊली.